हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच आपली शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 इंग्रजी इंग्लिश. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला व्हिडिओ नंबर 5 आहे आणि आज आपण शिकणार आहोत अपोजिट वर्ड्स. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच व्हिडिओ नंबर 4 मध्ये आपण रायमिंग वर्ड्स काय असतात आणि त्या रिलेटेड आपण एक्झाम्पल व्यवस्थितपणे समजून घेतले आहेत. जर तुमच्यापैकी एखाद्याने मागचे व्हिडिओ पाहिले नसेल तर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन मागचे 4 व्हिडिओ पाहून घ्या, मगच तुम्ही हा 5वा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमचा पण अभ्यास एक सिक्वेन्स नुसार होणार, एक क्रमाने होणार. मग आज आपण पाहूया अपोजिट वर्ड्स हा लेसन नंबर 5. मग आजचा हा नवीन टॉपिक आहे ज्याला आपण इंग्लिश मध्ये अपोजिट वर्ड आणि मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो विरुद्धार्थी शब्द. या व्हिडिओमध्ये आपण अपोजिट वर्ड म्हणजे काय, डेली यूज मधील काही विरुद्धार्थी शब्द म्हणजेच डेली लाईफ मध्ये आपण कोणते अपोजिट वर्ड वापरतो, त्यानंतर टेबल पिक्चर बेस्ड क्वेश्चन असणार यावर, आणि स्कॉलरशिप एक्झाम मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे पॅटर्नचे प्रश्न विचारतात त्यानुसार आपण सर्व प्रश्नांचा सराव व्यवस्थितपणे घेणार आहोत. मग व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा. तर चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार. एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाच्या दुसऱ्या शब्दाला अपोजिट वर्ड असे म्हणतात. एखादा शब्द आहे आपल्याकडे आणि त्याचा उलट अर्थाचा एक शब्द आहे, त्याला आपण विरुद्धार्थी शब्द म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण त्याला अपोजिट वर्ड म्हणतो. जसे एक्झाम्पल मध्ये आपण सांगू शकतो की आता मराठीमध्ये आपण काय म्हणतो पहा, आत बाहेर, वर खाली, उंच बुटका, लहान मोठा, बरोबर आहे की नाही, कमी जास्त, हे मराठीतले शब्द झाले. मग ते इंग्लिश मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचंय. मग आपण जसं म्हणतो ना इन आउट, आहे का नाही, त्यानंतर फ्रंट बॅक, त्यानंतर टॉल शॉर्ट, अप डाऊन, राईट लेफ्ट, राईट रॉंग, अशा प्रकारचे काय अपोजिट वर्ड आहे. आतापर्यंत शिकलेल्या तसेच दैनंदिन व्यवहारातील विरुद्धार्थी शब्दांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. मग आपण कितीक वेळा बहुतेक आपल्याला कळत न कळत आपण असे शब्द इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये बोलून जातो, ते अपोजिट शब्द असतात. मग आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण काही अपोजिट शब्द वापरत असतो. मग तेच आपण इथं आज बघायचं आहे. मग सॅम्पल क्वेश्चन पहा. मग आता इथं बुकमध्ये सुद्धा त्यांनी अपोजिट वर्ड आपल्याला दिलेले नाहीये जास्त. मग तुम्ही अपोजिट वर्ड जे आहे ते व्यवस्थितपणे एक म्हणजे 50 ते 70 अपोजिट वर्डचे पेअर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. मग सॅम्पल क्वेश्चन मध्ये आपण पहिला क्वेश्चन पाहू. कंप्लीट द फॉलोइंग टेबल युजिंग अपोजिट वर्ड. म्हणजे जो खाली आपल्याला एक तक्ता दिलेला आहे, टेबल दिलेला आहे, त्याला पूर्ण करा, पण अपोजिट वर्डने पूर्ण करा. पुश क्रॉस, है ना, क्रॉस आला म्हणजे मल्टिप्लाय साइन, म्हणजे याच्या पुढचा शब्द याचा अपोजिट असणार, विरुद्ध असणारे. विरुद्धार्थ शब्दाची जोडी लिहायला आपण क्रॉस साइन वापरतो तिथं. पुश म्हणजे ढकलणे, पुश म्हणजे काय, ढकलणे, आणि ओढणे त्याला आपण म्हणतो पुल. आणि हार्ड म्हणजे कडक आणि त्याचा अपोजिट असतो सॉफ्ट. मग पहा पुशचा पुल पहा, आता अप आणि लिफ्ट हे होणार नाही. अप म्हणजे वरती, लिफ्ट म्हणजे उचलणे. पुश म्हणजे ढकलणे, है ना, एखाद्या मुलाला आपण धक्का दिला, धक्का देतो ना, धक्का दिला म्हणजे पुश केला आपण. आणि त्याला आपण समजा त्याचा शर्ट वगैरे धरला आपण, किंवा नाही का जनरली मुलं असं कपडे धरून त्याला वडतात ना, मग आपल्याकडे वडणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, पुल म्हणतो. मग पुल, पुल बरोबर आहे पुशचा, पण हार्डचा थिन म्हणजे पातळ, हार्ड म्हणजे कडक, आणि त्याचा अपोजिट सॉफ्ट असतो. म्हणजे पुल आणि सॉफ्ट, पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 2 पहा. सिलेक्ट द अपोजिट वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड. है ना, अधोरेखित केलेल्या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य कुठून उगवतो, ईस्ट पासून, आणि कुठं मावळतो तो, वेस्टला. मग वेस्टची स्पेलिंग पण तुम्हाला माहित पाहिजे ना, ईस्ट वेस्ट हे अपोजिट वर्ड आहे. नॉर्थ साऊथ
हे सुद्धा अपोजिट वर्ड आहे. मग WEST वेस्ट हाच आपला उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. ईस्ट म्हणजे पूर्व दिशा आणि वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा पहा, प्रश्न क्रमांक 3 म्हणजे आपला क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन आहे, सिलेक्ट द करेक्ट पिक्चर फॉर द गिवन अपोजिट वर्ड. वेट, ड्राय. वेट म्हणजे ओला, ड्राय म्हणजे कोरडा, सुखा. मग आता पहा, हा तर टॉल आणि शॉर्ट आहे. हा बिग स्मॉलची पेर आहे. इथं काय आहे, हॉट आणि कोल्डची पेर आहे, है ना. जाळ झालं म्हणजे हॉट आणि बर्फ म्हणजे कोल्ड. आता इथं कपडे वाळायला घातलेले आहे म्हणजे हे काय, ओले कपडे आहे का नाही, म्हणजे वेट आहे. आणि आपण घडी मारून कधी ठेवतो कपड्यांची, ज्या वेळेस कपडे व्यवस्थितपणे सुकलेले असतात, है का नाही, म्हणजे ड्राय म्हणतो त्याला आपण. मग हे पिक्चर जे आहे ते आहे वेट आणि ड्राय. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. 4th नंबर क्वेश्चन आहे, चूज द इनकरेक्ट. इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी, अयोग्य, अपोजिट वर्ड, चुकीची जोडी ओळखा. बिग स्मॉल. बिग म्हणजे मोठा, स्मॉल म्हणजे छोटा, ही पेर बरोबर आहे. सॉफ्ट हार्ड है ना, नरम आणि कडक, हे सुद्धा बरोबर आहे. फास्ट स्लो हे सुद्धा बरोबर आहे. फास्ट आणि स्लो, FAST, फास्ट, SLOW, स्लो, अपोजिट वर्ड आहे. वेगाने आणि हळूहळू. त्यानंतर क्लोज. क्लोज म्हणजे बंद करणे आणि शट म्हणजे सुद्धा बंद करणे. मग ही चुकीची जोडी आहे. क्लोज किंवा शट, त्याला काय येणार, ओपन येणार. ओपन, ओपन क्लोज ही पेअर बरोबर अपोजिटची. क्लोज आणि शटचा अर्थ एकच होतो, काय त्याचा अर्थ, बंद करणे. मग दोघांचा अर्थ आहे की मग ते अपोजिट कस काय असू शकतात. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शट आणि क्लोज. त्यानंतर आता आपण पाहूया क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. मग यामध्ये पहिला प्रश्न आहे, पहा इन्स्ट्रक्शन द्या आपला. क्वेश्चन नंबर 1 to 5. चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर द वर्ड गिवन इन द बॉक्स. बॉक्स मध्ये आपल्याला एक वर्ड दिलेला आहे, त्याचा आपल्याला अपोजिट वर्ड शोधायचा आहे दिलेल्या पर्यायातून. एम्प्टी. एम्प्टी म्हणजे काय, मोकळं, खाली, है ना. समजा आपल्याकडे ग्लास आहे, तो ग्लास आपण रिकामा दिला आणि एका विद्यार्थ्याला आपण ग्लास पाणी भरून दिला. मग जो ग्लास रिकामा आहे ना, त्याला आपण काय म्हणणार, एम्प्टी ग्लास. आणि जो ग्लास पाणीने भरलेला आहे त्याला आपण काय म्हणणार, भरलेला, म्हणजे फुल असतो ना, फुल. हेवी. हेवी म्हणजे जड. हाफ म्हणजे अर्ध. फुल. फुल म्हणजे पूर्ण. आणि लो म्हणजे कमी. मग एम्प्टी म्हणजे रिकामा, मोकळा, आणि भरलेला म्हणजे फुल. मग पर्याय क्रमांक 3, एम्प्टी फुल ही अपोजिट जोडी आपल्याला भेटली. रफ. रफ म्हणजे खरबडीत, है ना. मग हार्ड म्हणजे कडक. क्लीन म्हणजे स्वच्छ. डर्टी. डर्टी म्हणजे अस्वच्छ, घाणरडा, है ना, घाण म्हणता येईल आपल्याला. मग क्लीन आणि डर्टी हे अपोजिट एकमेकांचे. आणि स्मूथ. स्मूथ म्हणजे एकदम मऊ. मग रफ म्हणजे खरबरीट आणि स्मूथ म्हणजे मऊ. मग हे अपोजिट जोडी लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 3 नंबरचा आहे क्लीन. क्लीन म्हणजे स्वच्छ आणि अस्वच्छ म्हणजे नाहीस होतो का, नाही. क्लिअर म्हणजे नाही होणार तिथं. क्लिअर आहे म्हणजे ते पण स्वच्छ राहतोय. गुड म्हणजे चांगलं. डर्टी म्हणजे घाण. क्लीन, डर्टी ही अपोजिट जोडी आहे. पर्याय क्रमांक 1. 4 नंबरचा प्रश्न आहे टॉल. टॉल म्हणजे काय, उंच. बिग म्हणजे मोठा. शॉर्ट म्हणजे बुटकं. मग 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. लॉंग येणार नाही, स्मॉल येणार नाही. बिग आणि स्मॉल हे अपोजिट आहे. लॉंग आणि शॉर्ट हे अपोजिट वर्ड आहे. लॉंग. लॉंग पेन्सिल, शॉर्ट पेन्सिल. लॉंग, शॉर्ट. पण टॉल आणि टॉलचा सुद्धा काय होतो, शॉर्टच होतो. लक्षात, टॉलचा स्मॉल येणार नाही. टॉल म्हणजे उंच. एखाद्याची हाईट जास्त आहे किंवा झाड उंच आहे आपण टॉल म्हणणार. आणि छोटं झाड आहे, बुटकं झाड आहे, आपण त्याला शॉर्ट म्हणणार. हे सुद्धा होतं, लक्षात ठेवा. राईप. राईप म्हणजे पिकलेला. पिकणे, पिकलेला. राईप म्हणजे पिकलेला. आता त्याचा उलटा काय असणार आहे, कच्चा. मग स्वीट म्हणजे गोड. नाईस म्हणजे छान. सोर म्हणजे आंबट. मग रॉ म्हणजे कच्चा.
आपण म्हणतो ना रॉ मँगो. रॉ मँगो म्हणजे कच्चा मँगो, कच्चा आंबा म्हणजे कैरी, आणि राईप म्हणजे पिकलेला. म्हणजे कोणता पण फ्रूट जर कच्चा असलं त्याला आपण रॉ म्हणणार, आणि काही 2-3 दिवसांनी तो पिकतो ना तो फ्रूट. पपाया असेल, त्यानंतर दुसरं कोणतं जे आपण चिक्कू असतात, बरोबर आहे की नाही, मँगो असतो, हे रॉ असतात आधी आणि नंतर हे पिकतात म्हणजे राईप होतात. तर रॉ याचा उत्तर आहे अपोजिट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 and 7 दोनच प्रश्न. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन वर्ड. पिक्चरला ऑब्झर्व करा आणि त्याच रिलेटेड अपोजिट पेअर लिहा. मग इथं जर व्यवस्थित पाहिलं, हा मुलगा हसतो आणि ही मुलगी रडते. मग हॅप्पी, हसतो म्हणजे खुश आहे ना तो, हॅप्पी, आणि ही मुलगी रडते म्हणजे दुःखी आहे, सॅड आहे, मग सॅड त्याचं हॅप्पी सॅड. त्यानंतर 7वा प्रश्न पहा. थ्रो. थ्रो म्हणजे फेकणे. थ्रो म्हणजे काय? फेकणे. आता बॉल फेकला, एकाने बॉल फेकला म्हणजे दुसरा त्याला काय करणार आहे? पकडणार आहे ना. पकडणार म्हणजे काय? कॅच करणे. कॅच, बरोबर. थ्रो, कॅच ही पेअर होणार आहे आपली. 8वा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर वॉर्म. वॉर्म साठी करेक्ट अपोजिट वर्ड घ्या. मग वॉर्म म्हणजे काय? गरम. वॉर्म म्हणजे काय? गरम. हॉट म्हणजे सुद्धा गरम असतं, लक्षात ठेवा. पण हॉट आपण कुठं वापरतो पहा, जर आपण पाणी उकळायला ठेवलं किंवा चहा बनवलं तर आपण काय म्हणतो? हॉट टी, हॉट वॉटर, हॉट कॉफी. पण आता आपण काय केलं पहा, आता हिवाळ्याचे दिवस आहे, थंडीचे, विंटर सीझन आहे, मग आपण काय करतो? असे जाड कपडे घालतो, म्हणजे स्वेटर घालतो, जर्किन घालतो की नाही. मग आपल्याला गरम लागतो, आपली बॉडी गरम होती की नाही. मग आपण असं म्हणतो का हॉट बॉडी? नाही, आपण काय म्हणतो तिथं? वॉर्म. आपण वॉर्म झालो म्हणजे आपण, आपली बॉडी गरम झाली थोडी, म्हणजे त्या कपड्याने आपल्याला गरमी भेटली का नाही, त्याला आपण वॉर्म तिथं म्हणणार, तिथं हॉट नाही म्हणणार आपण. मग वॉर्मचा पण अर्थ काय होतो? गरम होतो. आणि याचा अपोजिट काय असणार आहे? थंड. मग हॉट म्हणजे गरम, स्पायसी म्हणजे तिखट, कोल्ड म्हणजे थंड, कोल्ड किंवा कूल, कोल्ड. मग हाच आपला पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3. ड्राय म्हणजे काय? तिथे आपल्याला म्हणता येईल सुकलेला. फाइंड ऑड पेअर आउट. ऑड म्हणजे वेगळी, गटात न बसणारी. ड्राय वेट, बरोबर आहे. ड्राय म्हणजे कोरडे, वेट म्हणजे ओले. ओपन क्लोज, यस हे पण बरोबर आहे, ओपन क्लोज. कम गो, कम म्हणजे येणे, गो म्हणजे जाणे, ही पण जोडी बरोबर आहे. इन अप, इन म्हणजे आत आणि बाहेरला आपण आउट म्हणतो ना, आउट, आणि अप म्हणजे वरती, म्हणजे ही जोडी बरोबर नाही, गटात नाही बसत ही. हे अपोजिट वर्डची जोड्या आहेत 3, हे नाहीये. 10 नंबरचा प्रश्न पहा. चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स गिवन बिलो. वाक्यात अधोरेखित शब्दाच्या विरुद्ध शब्द असणारा शब्द निवडा. राज इज अ यंग मॅन. राज कसा व्यक्ती आहे? यंग. यंग म्हणजे तरुण. यंग म्हणजे काय? तरुण. मग आता तरुण आणि त्याचा अपोजिट काय असतो? तुम्हाला म्हटलं तर मागच्या व्हिडिओमध्ये आहे ना, आजोबा म्हणजे काय? ओल्ड पर्सन. मग ओल्ड म्हणजे वृद्ध व्यक्ती, आपण म्हणतो म्हातारा व्यक्ती. शॉर्ट म्हणजे नाही होणार तिथं. टॉल म्हणजे उंच, स्मॉल म्हणजे छोटा. यंग म्हणजे तरुण, आणि जसं जसं मनुष्याचा वय होतो, म्हणजे आपले आजोबा म्हणा, हे का नाही, मग ते काय, त्यांना आपण काय म्हणतो? ओल्ड म्हणतो. आणि यंग तरुण, ओल्ड वृद्ध. 11 नंबरचा प्रश्न पहा. चूज द इनकरेक्ट पेअर. चुकीची, अयोग्य जोडी ओळखायची अपोजिट वर्डची. मग पहा, हॉट कोल्ड ही जोडी बरोबर आहे, गरम थंड. वाइंडी रेनी हे सुद्धा बरोबर आहे, है ना, म्हणजे वारा आणि पाऊस हे सुद्धा बरोबर आहे, वाइंडी आणि रेनी. गुड बॅड, गुड बॅड हे सुद्धा बरोबर आहे, चांगले वाईट. पण ट्रू, ट्रू म्हणजे सत्य, आणि करेक्ट म्हणजे बरोबर. आपण म्हणतो ना ट्रू फॉल्स वाले क्वेश्चन, करेक्ट इनकरेक्ट. मग नाही, ट्रू याचा अपोजिट काय होतो? फॉल्स होतो. आणि करेक्ट जर असलं त्याचा अपोजिट इनकरेक्ट होतो किंवा रॉंग होतो, रॉंग. करेक्ट रॉंग, है ना. मग ट्रू आणि करेक्ट हे दोन्ही बरोबरच आहे, ही जोडी बरोबर नाहीये, इनकरेक्ट आहे. आपला तोच उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. 12 नंबरचा प्रश्न पाहूया.
चूज द करेक्ट पेअर ऑफ द वर्ड्स, अपोजिट वर्ड. मग आपल्याला करेक्ट पेअर शोधायची आहे. आता पहा याचे पर्याय. पहिला पर्याय काय दिला आपल्याला? यंग गुड. यंग म्हणजे तरुण, गुड म्हणजे चांगलं. हे काय अपोजिट पेअर नाहीये. फुल शॉर्ट. फुल म्हणजे काय? भरलेला. शॉर्ट म्हणजे छोटा. हे पण अपोजिट जोडी नाहीये. पुढचं काय पहा? डीप शॅलो. हा आपला उत्तर आहे, लक्षात ठेवा. पण तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. पेट आणि फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे जंगल, तुम्हाला माहिती आहे, एक मोठा एरिया असतो ज्यामध्ये फक्त झाडे असतात. आणि पेट काय? हा एक आपण ज्याला म्हणतो पाळीव पाळीव प्राणी असतो ना, पेट अॅनिमल आपण जे म्हणतो ते. त्यामुळं हे सुद्धा जोडी नाहीये. पण हे जे आहे ना, ही अपोजिट जोडी, लक्षात ठेवा. डीप आणि शॅलो. मग डीप म्हणजे काय पहा? जास्त खोल असलेला, जास्त खोली, जास्त खोल असलेला. ठीक आहे. आणि शॅलो म्हणजे काय? कमी खोल असलेला. कमी खोल म्हणजे काय? आपण समजा पहा, आपण सांगतो ना नदी किती खोल आहे, म्हणजे द रिव्हर इज डीप असं म्हणू शकतो आपण. आणि शॅलो समजा आपण काय म्हणतो पहा, तलाव असतो ना, तलाव. तलाव कसा असतो? शॅलो असतो, उथळ असतो, म्हणजे कमी खोलाचा असतो. मग आपण त्याला म्हणू शकतो की इथं पॉन्ड इज शॅलो, म्हणजे तो कमी खोल असतो तलाव. आणि नदी समजा डीप आपल्याला बोलायची, तर आपण काय म्हणणार? द रिव्हर इज डीप. डीप म्हणजे जास्त खोल असलेला आणि शॅलो म्हणजे कमी खोल. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढे पहा, आता इन्स्ट्रक्शन दिले आपल्याला. क्वेश्चन नंबर 13 to 16. चूज द करेक्ट ऑप्शन वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड्स इन इच सेंटेन्स. म्हणजे पुढे आपल्याला काही सेंटेन्स दिलेले आहे, त्यामध्ये जो अंडरलाइन शब्द आहे ना, वर्ड, त्याचा अपोजिट वर्ड आपल्याला शोधायचा आहे, करेक्ट वाला. मग पहा, पहिला आहे ओपन युअर बुक. ओपन युअर बुक. टर्न, क्लोज, फुल, डाऊन. तर ओपन आणि क्लोज असतं है ना, उघडणे बंद करणे. ओपन क्लोज ही पेअर आहे अपोजिटची. शी इज व्हेरी टॉल. शी इज व्हेरी टॉल. इथं अंडरलाईन आहे बरं का. ऍक्च्युली नाही, इथं अंडरलाईन नव्हतं, म्हणून मी करून ठेवलेलं अंडरलाईन त्या शब्दाला इथं आणि इथं. शी इज व्हेरी टॉल. ती खूप उंच आहे. टॉल म्हणजे उंच. आता उंच आणि आपण काय म्हणणार आहे? कमी हाईट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? बुटकं. मग त्याला काय म्हणणार आपण? शॉर्ट. काय म्हणणार त्याला? शॉर्ट. शी इज व्हेरी टॉल, आपण म्हणू शी इज व्हेरी शॉर्ट. त्यानंतर पहा, ही ऑलवेज विअर्स. प्रदान करणे. विअर्स म्हणजे प्रदान करणे, जसे आपण कपडे घालतो ना, प्रदान करणे. ही ऑलवेज विअर्स क्लीन क्लोथ्स. क्लीन म्हणजे स्वच्छ आणि क्लीनली म्हणजेच कसे असतात? डर्टी, अस्वच्छ, है ना. त्यानंतर पहा, द नाईफ इज व्हेरी शार्प. नाईफ म्हणजे चाकू. चाकू कसा आहे? व्हेरी शार्प, है ना, म्हणजे आपण काय? तीक्ष्ण, धारदार. आणि आता शार्पचा अपोजिट लक्षात ठेवा. शार्पचा अपोजिट असतो ब्लंट. ब्लंट म्हणजे ज्याला धार नसते, है ना, तीक्ष्ण जो नसतो. मग आपल्याकडे जर चाकू शार्प असला, नाईफ, तर आपण व्हेजिटेबल्स, फ्रुट्स कट करू शकतो. आणि तो जर ब्लंट असला, कमी शार्प आहे, म्हणजे त्याच्याने आपण व्हेजिटेबल्स ते कट करू शकणार नाही. हे फास्ट, लॉंग, स्लो. फास्ट आणि स्लो हे अपोजिट एकमेकांचे. शार्पचा अपोजिट काय आहे? ब्लंट. मग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेसन नंबर 5 अपोजिट वर्ड्स हे लेसन शिकलो. आणि त्यामध्ये असणारे एक्झाम्पल्स आपण व्यवस्थितपणे समजून घेतले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ड रेजिस्टर हा टॉपिक चालू करणार आहे. वर्ड रेजिस्टर. मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आणि इम्पॉर्टंट अभ्यास करा. थँक्यू. धन्यवाद.